MUP एज्युकेशन मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मराठी व्याकरणाच्या या भागात आपण पाहणार आहोत काळ व त्यांचे प्रकार। काळ म्हणजे वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो, त्याला काळ असे म्हणतात। काळाचे प्रकार 3 आहेत। 1. वर्तमान काळ, 2. भूतकाळ, 3. भविष्यकाळ। काळाचे प्रकार 3 आहेत। 1. वर्तमान काळ। वर्तमान काळ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो। उदाहरणार्थ: 1. मी आंबा खातो। 2. मी क्रिकेट खेळतो। 3. ती गाणे गाते। 4. आम्ही अभ्यास करतो। काळाचे प्रकार 3 आहेत। 2. भूतकाळ। भूतकाळ म्हणजे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात। उदाहरणार्थ: 1. राम शाळेत गेला। 2. मी अभ्यास केला। 3. तिने जेवण केले। काळाचे प्रकार 3 आहेत। 3. भविष्यकाळ। भविष्यकाळ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात। उदाहरणार्थ: 1. मी सिनेमाला जाईल। 2. मी शिक्षक बनेल। 3. मी तुझ्याकडे येईल। आभार। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन विषयासह। नवीन अभ्यासासाठी पुढचा व्हिडिओ पहा।